नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये। तर तुमच्यासोबत एक किस्सा शेअर करायचा मला। ही जी नोट दिसतीये ती फाटलेल्या नोटीच्या बद्दल आपल्याला ही नोट भेटलेली आहे। तर विषय असा झाला, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे माझ्याकडे एक गल्ला होता, त्याच्यातून ॲक्च्युली आम्ही पैसे नव्हते म्हणून त्याच्यातून नोट काढत होतो। एकदा ती फाटून गेली होती, थोडीशी बाय मिस्टेक फाटली होती, पण फाटलेली नोट होती आमच्याकडे 500 रुपयाची। तर सकाळी काय झालं, दाजी नोट बदलवायला गेले। सांगवीमध्ये महाराष्ट्र बँक ऑफ महाराष्ट्र आहे, तिथं दाजी गेले नोट बदलवायला। तर तिथून दाजीला नोट बदलवून दिली नाही। म्हटले की जर तुमचं अकाउंट असलं बँकेमध्ये तरच नोट बदलवून देतात, नाहीतर नोट बदलवून देत नाही। सो दाजी तिकडून निघाले आणि दाजी तिथं काहीच बोलले नाही त्यांना, पण बाहेर निघून दाजींनी मेल टाकलं की मला नोट चेंज करून नाही दिली म्हणून। आणि आता दुपारच्या वेळेला आरबीआयला मेल केला त्यांनी की सांगवीची जी ब्रांच आहे तिथं नोट बदलून नाही दिली। आणि आता जस्ट एका बँकेमधून चेंज करून घ्यायची होती। मी दाजीला म्हणते तुम्ही जा, नाही दाजी म्हणता की तू जा। ठीक आहे, मला पाठवलं दाजींनी। दाजींचा कसा मिसाईल आहे मी मला पाठवलं दाजींनी। तिथं एक मॅडम होत्या, तर त्या मॅडमला म्हटलं मॅडम माझ्याकडे नोट आहे, मला ती चेंज करून हवी आहे। तर त्या म्हटलं मला की का चेंज करून हवी आहे? मग मी म्हटलं की ती फाटलेली आहे आणि मला चेंज करून हवी आहे। तर तिथल्या मॅडम म्हणजे त्यांना काम करायला नको म्हणून त्यांनी सरळ सोपं मला उत्तर दिलं की नाही म्हणे, असले फाटलेल्या नोटा बँकेमध्ये आमच्याकडे चेंज करून नाही भेटत, तुमचं जिथं अकाउंट असेल तिथं जा। ऐका बरं का, जिथं अकाउंट असेल तिथं जा म्हणे। मी म्हटलं नाही मॅडम, असं नसतं, कुठलीही बँक असली तर तिथं तुम्हाला पैसा बदलून द्यावा लागतो, जर तो फाटलेला आहे तर तो बदलून द्यावा लागतो। म्हटलं नाही म्हणे, असं नाही होत, तुमचं जिथं अकाउंट असेल तिथूनच तुम्हाला बदलून घ्यावं लागेल। मी जास्त वाद न घालता मी फक्त एकच शब्द बोलली की नोट बदलण्यासाठी जो फॉर्म असतो मॅडम तो द्या मला मॅडमला कळून सगळं काही, हिला बरंच काहीतरी माहिती आहे। मॅडमनी स्वतः तिच्या हातांनी मस्त पेनाने फॉर्म भरून दिला आणि मला ही नोट बदलून दिली। तर आपल्या हितासाठी जोपर्यंत आपण आवाज उचलत नाही, आपण बोलत नाही, तोपर्यंत समोरचा आपला फायदा उचलतो आणि त्याचा फायदा सुद्धा बघतो। म्हणजे त्या बँकवाल्यांना परत ती नोट पुढे जमा करण्यासाठी फॉर्म बिम भरावे लागतील, त्यामुळं ते आपली नोट घेत नव्हते। पण जर आपण बोललो नाही तर ते हे असंच करतात। तर आपल्या हितासाठी आवाज उचला। जय हिंद, जय महाराष्ट्र। तर हे बघा, हीच आहे ती फाटकी नोट जी बदलवायला आज मी घेऊन गेलेले होते।